तर आता झालेली सकाळ आणि सगळे बसलेलेच आहेत. तिकडं मध्ये अंधार आहे, लाईट गेलेली. चार वाजलेत. गवत कापून ठेवलं तर भाई मी आधीच येऊन. तर आता गवत भरले बैलगाडीत, कारण की आज रविवार आहे. आजपासून लाईटचा टाइम टेबल बदलला. आता 3:30ला लाईट येणार आहे, त्याच्यामुळे आता कुट्टी करून टाकायचं गाड्यांना गवत. तर एवढं गवत बस होते. आणि ह्या गाय इकडंच आहेत, वृंदा खिलारी वगैरे. तर हे कसं गाडी फिरवतोय बैल. त्याच्यात भिजवलेलं पण गवत. आता आलोय हुरडा काढायला. इकडं हे पण तर एवढा हुरडा काढला मी आधीच. आणि आज पण एवढं बकेट भरून घेऊन जाणार आहे हुरडा. तर आणखीन काढतो हुरडा. एवढं बकेट हुरडा काढून ठेवला मी. आणि आता जाताना मी वासरं घेऊन जाणार आहे 2. हे खालच्या बांधाला बांधलेत हे वासरं. तर आता हे 4 पण घेऊन जातो मी. मग परत कशाला यायचं, त्याच्यामुळे हे 4 पण घेऊन जातो. तर खाल्लं तर नाही चांगल्यापैकी. आता वासरं पुढे गेले. शुभश्री पाणी न पिताच गेली. आता तिला महागारी आणावं लागेल पाण्यावर. आता आलो काटवनात गवत न्यायला. तर बैलगाडी उभा केली. तर पाठीमागून रस्सी बांधली बैलगाडीला, गवत पडू नये म्हणून. थोडंसं गवत टाकलं आहे. बैलांचे काचरे बांधून ठेवलेत. आता हे एवढं गवत टाकतो आणि मग झालं. आणि आज पप्पा पण आलेत काटवनात मोटरसायकल घेऊन. तर आईन भाभी मोटरसायकलवरती जातील आणि मी बैलगाडी घेऊन जातो. तेव्हा बैल कशी गाडी हलवतोय. गवत झालं टाकायचं बैलगाडीत. एवढंच गवत होतं आज. आणि आईन ते पण मोटरसायकल येणार आहेत. आता मी जातो घरी. तर दिवस मावळून गेला आहे, टाईम पण झाला आहे रोजचाच. आज बैलगाडी सोडली नाही, उभाच ठेवली, कारण की एवढंच गवत टाकायचं होतं आणि उशीर पण झाला आहे. बैलांनी घरीच गवताची कुट्टी खाल्ली, त्यामुळे काही नाही. मी तर चाललो होतो आई गाडीवर येईल म्हणून, पण आई तर बैलगाडीत यायचं म्हणते. तर आईने आज कधी नाही ते सरपण पण घेतले काटवनातून. आपल्या घरी पण भरपूर सरपण आहे, लिंबण्याचं वगैरे निघलेलं. तरी पण आईने भोपळा, सरपण, पिशवीत मिरच्या सगळं काही घेतलंय. ऐक आता बैल पाणी पाजतो. आता झालं सगळं काम. बैल बांधायचे कामच झालं सगळं. सकाळी पण पाणी पिले होते दोघं पण, आणि आता पण पित आहेत. आता संध्याकाळी हुरडा काढते. तर ऑलरेडी हे एवढा काढून ठेवला आहे आणि आता काढते आणखीन. किती राहिले. आता कसं काढते आहे. ते असं हातावर चोळला की पडून जातोय खाली. अयो वाळीच रगडली हातावर. असा हुरडा बनवती. मला गरम पण करायचं. हुरडा गरम करते आई. दूध गरम करून ठेवलंय. पलीकडे राळ्याचा भात तयार होतोय आणि इकडं हुरडा गरम होतोय. तर जस्ट ह्याला
हलवायचं म्हणजे खाली करमणार नाही. आणि याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, मग झालं तयार खायला. तर तसं आकटी वगैरे आता नाही, आम्ही अगोदर बनवतो आकटी वगैरे, म्हणजे खड्डा करायचा, त्याच्यात गवऱ्यांचा जाळ लावायचा, मग त्याच्या खाली कणीस लावायचं. तर आता हे बियाणं आल्यापासून सुरती, तेव्हापासून तसं नाही करत आम्ही. आणि बाहेर वासरू माती खात आहे. सारखं मातीच खातं.